hello everyone, welcome to DPP 10 solution, that is last DPP of the topic rotational dynamics. So याच्यामध्ये आपण डिस्कस करतोय 20 questions on law of conservation of angular momentum. So guys, let's start with the first question. If the radius of earth contract to half of its present value, रेडियस हाफ केली म्हणजे पहिला जर रेडियस असेल r तर आता रेडियसला r/2 करून टाकल. ठीक आहे. देन द लेंथ ऑफ द डे विल बी, लेंथ ऑफ द डे म्हणजे पहिला जर अर्थला फिरायला 24 आवर्स लागत असतील तर आता त्याला किती टाइम लागेल, लेंथ ऑफ द डे, दिवसा किती वेळात एक दिवस कंप्लीट होईल असं त्यांनी विचारले थोडक्यात. राईट. सो आपल्याला माहिती आहे बाय लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम I1 ओमेगा 1 इज इक्वल टू I2 ओमेगा 2. बरोबर. अर्थचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो रे, 2/5 mr². सो I1 इज 2/5 mass of the earth is m into radius of earth in first case. फर्स्ट केस म्हणजे जेव्हा रेडियस r होती r² इंटू ओमेगा 1 इज 2π/t1. t1 किती आहे ह्याला आपण t1 म्हणूया आणि ह्याला t2 म्हणूया. टाइम पिरियड किती होईल असं त्यांनी विचारले. t1 किती आहे 24. ठीक आहे. आता रेडियसला जेव्हा आपण हाफ केलं तेव्हा मोमेंट ऑफ इनर्शिया काय बनेल, 2/5 m r2 म्हणजे काय, r/2 चा स्क्वेअर इंटू ओमेगा 2 इज 2π/t2. t2 आपल्याला फाइंड करायचं आहे. 2 पहिला 2π गेला, 2/5m कॅन्सल झाले, r² गेला, काय राहिलं 1/24 इज 1/4, हा 2 चा स्क्वेअर 1/4 इंटू 1/t2. सो 4 1 जा 4, 4 6 जा 24. सो t2 इज 6 hours. ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट चॉइस. नेक्स्ट क्वेश्चन. ए थिन युनिफॉर्म डिस्क, एक डिस्क आहे थिन, ठीक आहे, ज्याचं मास आहे m, रेडियस आहे r, रोटेटिंग इन हॉरिझॉन्टल प्लेन अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर. ठीक आहे. अँड परपेंडिक्युलर टू द प्लेन विथ एन अँग्युलर वेलोसिटी ओमेगा. अँग्युलर वेलोसिटी ओमेगा ने ती रोटेट होते डिस्क. ठीक आहे. अनदर डिस्क ऑफ सेम डायमेन्शन, आणखी एक डिस्क आहे सेम डायमेन्शनची, ठीक आहे, बट ऑफ मास m/4, बट त्याचं मास किती आहे m/4, इज प्लेस्ड जेंटली ऑन द फर्स्ट डिस्क. ही डिस्क जेंटली प्लेस केली ओरिजिनल डिस्क वरती. ही डिस्क याच्यावरती कोएक्सियली प्लेस करून टाकली, जॉईंट करून टाकली. देन अँग्युलर स्पीड ऑफ द सिस्टीम, आता अँग्युलर स्पीड, सो इथे त्याला आपण ओमेगा 2 म्हणूया, किती असेल असं त्यांनी विचारलं जेव्हा आपण ह्या डिस्कला ह्याच्यावरती प्लेस करू ओरिजिनल डिस्क वरती. ठीक आहे. तर आपल्याला माहिती आहे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम इज I1 ओमेगा 1 इज इक्वल टू I2 ओमेगा 2. बरोबर. सो I1 काय आहे, जेव्हा डिस्क एकटी फिरत होती, फर्स्ट मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो डिस्कचा, mr²/2, आणि डिस्क किती अँग्युलर वेलोसिटीनं फिरते, ओमेगा. I2 काय आहे, जेव्हा आपण ह्या डिस्कला ओरिजिनल डिस्क वरती जेंटली प्लेस केलं तेव्हा मोमेंट ऑफ इनर्शिया काय बनेल, तर ओरिजिनल डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया दॅट इज mr²/2 प्लस ही डिस्क आपण ह्याच्यावरती प्लेस करणार आहे. सो त्या डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा येणार, डिस्कचा मास आहे m/4, रेडियस आहे r अपॉन 2, mr²/2 असतं ना, सो 4 इंटू 2 इंटू ओमेगा 2 जो आपल्याला फाइंड करायचा आहे. सो mr²/2 इंटू ओमेगा इज, सो हे काय येते 4 इंटू 2 इज 8. सो जर आपण इथे 4 न मल्टिप्लाय केलं आणि 4 न डिवाइड केलं, 4 न मल्टिप्लाय केलं आणि डिवाइड केलं तर हे काय बनेल 4mr²/8, 4mr²/8 बरोबर, प्लस mr²/8 म्हणजेच 5mr²/8 इज ओमेगा 2. बरोबर. सो mr² ला mr² गेला, 2 1 जा 2, 2 4 जा 8, ओमेगा 2 इज 4/5 ओमेगा. बरोबर. हा 4 वरती गेला, 5 खाली गेला, 4/5 ओमेगा. ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट चॉइस. एक कॉन्स्टंट टॉर्क कॉन्स्टंट आहे, ठीक आहे, त्याला के म्हणतो, कॉन्स्टंट आहे. ऑन अ रोटेटिंग बॉडी चेंजेस इट्स अँग्युलर मोमेंटम चेंज होतोय L0 to 5L0 इन 20 सेकंड, 20 सेकंदात. देन मॅग्निट्यूड ऑफ टॉर्कचा मॅग्निट्यूड किती असेल, आपल्याला माहितीये टो इज dl/dt, टॉर्क इज dl/dt. बरोबर. हा फॉर्म्युला आपल्याला माहितीये. सो dl काय येणार, चेंज इन अँग्युलर मोमेंटम 5L0 पासून L0 टू 5L0 चेंज झालाय. सो चेंज किती ना झालाय, 4L0 ना. बरोबर. आपण टाइम किती आहे 20 सेकंड. सो L0/5. ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट चॉइस.
नेक्स्ट क्वेश्चन, व्हील इज रोटेटिंग विथ एन अँग्युलर फ्रिक्वेन्सी, व्हील आहे एक, ठीक आहे, ते रोटेट होतोय अँग्युलर फ्रिक्वेन्सी किती दिली, 500 आरपीएम रिव्हॉल्युशन पर मिनिट, ऑन अ शाफ्ट, शाफ्ट आहे त्याच्यावरती एक व्हील जोडलेला आहे आणि ते व्हील रोटेट होतोय, ठीक आहे. सेकंड व्हील, आता सेकंड व्हील घेतलंय हुज मास, सेकंड व्हील हुज मास अँड रेडियस इज हाफ ऑफ फर्स्ट कपल्ड, हाफ ऑफ फर्स्ट, सेकंड व्हील आहे ना त्याचं मास आहे m/2 आणि रेडियस आहे r/2. सपोज पहिल्या व्हीलचं मास असेल m आणि रेडियस r, तर दुसऱ्या व्हीलचं मास आहे m/2 आणि r/2, हाफ करून टाकलं मास आणि रेडियसला, ठीक आहे. इज कपल्ड विथ फर्स्ट व्हील, आणि आता हे जे सेकंड व्हील आहे त्या सेकंड व्हीलला कपल केलं फर्स्ट व्हील बरोबर, जोडून टाकलं एकमेकांना, ठीक आहे. देन अँग्युलर स्पीड ऑफ द रोटेशन, सो जेव्हा आपण त्या दोघांना जोडणार आहे तेव्हा त्याचा ओमेगा काय बनेल असं त्यांनी विचारले. ओमेगा म्हणजे अँग्युलर स्पीड, सो पण जर तुम्ही ऑप्शन बघितले तर आरपीएम मध्ये दिले, म्हणजे तुम्हाला फ्रिक्वेन्सी काढायला सांगितली थोडक्यात. सो त्याची फ्रिक्वेन्सी काढणार आहे, त्याला आपण N2 म्हणूया, फ्रिक्वेन्सी काय येईल असं त्यांनी विचारले. ओरिजिनल फ्रिक्वेन्सीला N1 म्हणूया, बरोबर आहे, जेव्हा व्हील एकटं रोटेट होतोय, आणि जेव्हा आपण दोन्ही एकत्र एकत्र जॉईंट करून फिरवणार आहे तेव्हा त्याची फ्रिक्वेन्सी काय होईल असं त्यांनी विचारले. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम, I1 ओमेगा 1 इज इक्वल टू I2 ओमेगा 2. I1 काय आहे, जेव्हा व्हील हे एकटं फिरत होतं शाफ्ट करून, सो व्हीलचं मोमेंट ऑफ इनर्शिया काय असणार, mr²/2, बरोबर, बरोबर, इंटू ओमेगा 1 इज 2 इंटू N1 किती आहे 500 आरपीएम, इज इक्वल टू I2 म्हणजे काय, जेव्हा आपण ह्या दोन्हीला एकत्र करणार आहे, सो ह्या व्हीलला जेव्हा आपण ह्याच्याबरोबर जॉईंट करेन तेव्हा मोमेंट ऑफ इनर्शिया टोटल काय बनणार, तर ओरिजिनल व्हीलचा मोमेंट ऑफ इनर्शिया विच इज mr²/2 इंटू सॉरी प्लस 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 या व्हीलचा मोमेंट ऑफ इनर्शिया, तो काय असणार आहे, त्याचं मास आहे m/2 इंटू रेडियस किती आहे r/2 म्हणजे r²/4 अपॉन टू म्हणजे 2 इंटू 4 इंटू 2 हा डिनोमिनेटर बनणार आहे, राईट, इंटू ओमेगा 2 ला आपण काय लिहू शकतो, 2 इंटू N2, बरोबर. सो इथं काय कॅन्सल होते बघूया, 2 ला 2 गेला. सो इथं आता सॉल्व्ह करतो मी, mr²/2 इंटू 500 इज इथं खाली काय बनणार आहे, 4 टू जा 8, 8 टू जा 16, 4 टू जा 8, 8 टू जा 16 बनणार आहे खाली, बरोबर, इथं बनला 16. सो इथं जर आम्ही 8 न मल्टिप्लाय केलं आणि 8 ने डिवाइड केलं तर हा काय बनेल, 8 इंटू 2 इज 16, 8 mr²/16 प्लस mr²/16 इज 9 mr²/16. सो वर काय, या बाजूला काय बनणार आहे, mr²/16 इंटू N2, बरोबर. सो mr² ला mr² गेला, 2 1 जा 2, 2 8 जा 16, N2 इज 8 इंटू 500 डिवायडेड बाय 9, 8 इंटू 500 डिवायडेड बाय 9, सो 4000 डिवायडेड बाय 9, बरोबर. सो हे किती बनणार आहे, अप्रॉक्सिमेटली 450 आरपीएम हे बनणार आहे, अप्रॉक्सिमेटली 450 आरपीएम. ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट. सर्क्युलर डिस्क आहे, सर्क्युलर डिस्क ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया IT, त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे, IT आहे, ठीक आहे. इट इज रोटेटिंग इन हॉरिझॉन्टल प्लेन अबाउट इट्स सिमेट्रिकल ऍक्सिस, ह्या ऍक्सिसच्या अबाउट तो रोटेट होतोय विथ अँग्युलर स्पीड ओमेगा I दिले, विथ अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा आहे. अनदर डिस्क, आता आणखी एक डिस्क घेतली, अनदर डिस्क ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया IB, तिचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय म्हणले त्यांनी, IB म्हणले, इज ड्रॉप कोएक्सियली इनटू द रोटेटिंग डिस्क. आता ही जी डिस्क आहे त्याला प्लेस केलं जी पहिली ओरिजिनल डिस्क होती त्याच्यावरती, ठीक आहे. द सेकंड डिस्क हॅज 0 अँग्युलर स्पीड इनिशियली तिचा अँग्युलर स्पीड किती असणार आहे, 0. इव्हेंच्युअली बोथ डिस्क रोटेट विथ अँग्युलर स्पीड ओमेगा F. सो जेव्हा आपण ह्या दुसऱ्या डिस्कला पहिल्या डिस्क वरती प्लेस करणार आहे त्यानंतर ते कितीच्या अँग्युलर फ्रिक्वेन्सीने फिरतात, ओमेगा Fच्या, ठीक आहे, असं त्यांनी दिलेलं आहे. देन एनर्जी लॉस्ट बाय द इनिशियली रोटेटिंग डिस्क ड्यू टू फ्रिक्शन काय असणार आहे विचारले. सो लक्षात ठेवा काय, एनर्जी लॉस्ट इज चेंज इन कायनेटिक एनर्जी, चेंज इन कायनेटिक एनर्जी म्हणजे काय, इनिशियल कायनेटिक एनर्जी मायनस फायनल कायनेटिक एनर्जी. सो इनिशियल कायनेटिक एनर्जी किती असणार, हाफ IT इनिशियल मोमेंट ऑफ इनर्शिया इंटू ओमेगा I², बरोबर, मायनस फायनल कायनेटिक एनर्जी किती असणार, हाफ मोमेंट ऑफ इनर्शिया किती बनणार, जेव्हा आपण ह्या व्हीलला
ओरिजिनल व्हील वरती प्लेस करू. सो दोन्हीची मोमेंट ऑफ इनर्शिया ऍड होणार, बरोबर. सो आयटी प्लस आयबी इंटू ओमेगा फायनल स्क्वेअर. आयटी प्लस आयबी का, कारण कळलं का? कारण ओरिजिनल व्हीलला आपण त्याच्यावरती प्लेस केले, दोघांना जॉईंट करून टाकलं. सो दोघांचा मोमेंट ऑफ इनर्शिया ऍड होणार आहे. सो इथून काय बनेल, ओमेगा हाला एनर्जी लॉस, बरोबर. पण जर तुम्ही ऑप्शन बघितले तर सगळीकडे तुम्हाला ओमेगा इनिशियल दिसतोय, सगळीकडे तुम्हाला फक्त ओमेगा इनिशियल दिसतोय, ओमेगा फायनल इज अब्सेंट. पण इथे आपल्याला ओमेगा फायनल मिळाला. सो काहीतरी करून आपल्याला या ओमेगा फायनलला ओमेगा इनिशियलला रिप्लेस करावं लागेल. सो ते कसं करणार, तर बाय लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम, I1 ओमेगा 1 इज I2 ओमेगा 2, बरोबर. I1 काय, इनिशियल मोमेंट ऑफ इनर्शिया, दॅट इज IT इंटू ओमेगा इनिशियल काय होता, ओमेगा आय म्हणले त्यांनी त्याला, बरोबर. I2 काय, जेव्हा आपण त्याला दोन डिस्कला जॉईंट करणार आहे, विच इज IT प्लस IB. ओमेगा टू म्हणजे त्याला ओमेगा एफ म्हणले, जेव्हा दोन्ही एकमेकांना जॉईंट करतील, बरोबर. सो इथून तुम्हाला कळेल ओमेगा एफ इज ITWI अपॉन IT प्लस IB, ITWI प्लस अपॉन IT प्लस IB. सो या ओमेगा फायनलला आपण ITWI अपॉन IT प्लस IB ने रिप्लेस करू शकतो. सो इथून हाफ IT ओमेगा इनिशियल स्क्वेअर मायनस हाफ IT प्लस IB ओमेगा फायनलला काय लिहू शकतो, यांना आपण रिप्लेस करू शकतो, त्याचा स्क्वेअर आहे. सो IT स्क्वेअर ओमेगा इनिशियल स्क्वेअर अपॉन IT प्लस IB चा स्क्वेअर, सो IT प्लस IB आणि एक IT प्लस IB कॅन्सल झाला. सो इथून कॉमन काय निघते बघा, हाफ IT ओमेगा इनिशियल स्क्वेअर मला कॉमन दिसते. सो इथं काय राहील, इथून सगळंच बाहेर निघालं, 1 मायनस एक IT राहणार वरती अपॉन मध्ये काय, IT प्लस IB कॉमन काढल्यानंतर हे राहील IT प्लस IB, बरोबर. सो एनर्जी लॉस दॅट इज चेंज इन कायनेटिक एनर्जी आता काय बनेल, इकडे लिहितोय मी, हाफ IT ओमेगा इनिशियल स्क्वेअर क्रॉस मल्टिप्लाय करा, IT प्लस IB मायनस IT म्हणजे वर काय राहणार आहे IB अपॉन IT प्लस IB. सो ह्याला जर तुम्ही ऑप्शन प्रमाणे लिहिलं तर हे कसं बनणार आहे, हाफ ITIB अपॉन IT प्लस IB इंटू ओमेगा इनिशियल स्क्वेअर, दॅट इज ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट चॉइस, ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट क्वेश्चन, ग्रामोफोन रेकॉर्ड ऑफ मास M अँड रेडियस R. ग्रामोफोनची डिस्क असते जिचं मास M आहे M आणि रेडियस आहे R, रोटेटिंग विथ अँग्युलर वेलोसिटी ओमेगा. If two pieces of wax each of mass M are kept on it at distance R/2. आता दोन वॅक्सचे तुकडे घेतले आणि डिस्क वरती R/2 एवढ्या डिस्टन्स वरती ठेवले. फ्रॉम द सेंटर ऑन अपोजिट साइड वरती R/2 एवढ्या डिस्टन्स वरती ठेवले. ठीक आहे. देन न्यू अँग्युलर वेलोसिटी, त्याला आपण ओमेगा डॅश म्हणूया. चला, हे किती येईल असं त्यांनी विचारले. सो आपल्याला माहिती आहे बाय लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम I1 ओमेगा 1 इज I2 ओमेगा 2, बरोबर. सो I1 काय आहे, जेव्हा डिस्क फिरत होती तेव्हा त्याचं मोमेंट ऑफ इनर्शिया काय असणार, mr²/2. ती कितीच्या अँग्युलर वेलोसिटीने फिरत होती, ओमेगाच्या, बरोबर. I2 म्हणजे काय, जेव्हा आपण त्याच्यावरती वॅक्स पुट केला. सो जेव्हा आपण वॅक्स पुट करतो तेव्हा टोटल सिस्टीमचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय येणार, तर डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया mr²/2 प्लस वॅक्सच्या तुकड्यांचा मोमेंट ऑफ इनर्शिया, विच इज वॅक्सचं मास आहे स्मॉल m दिले त्यांनी, वॅक्सच्या मासला स्मॉल m इंटू डिस्टन्स किती आहे R²/4 प्लस m खाली लिहितो मी त्याला प्लस mr²/4. दोन वॅक्सचे तुकडे आहेत ना, सो हा बनला टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया सिस्टीमचा इंटू ओमेगा डॅश. आता ते ओमेगा डॅशच्या फ्रिक्वेन्सीने फिरत आहे, बरोबर. सो ह्याला आपण नीट सॉल्व्ह करूया. काय बनेल, mr²/2 इंटू ओमेगा इज, इथून काय कॉमन निघेल R²/4 मला कॉमन दिसते. सो आतमध्ये काय राहील, कॅपिटल M/2 आणि खालचा 4 तो वरती जाणार म्हणजे 2m. इथे काय राहणार आहे 2m. जर कॉमन तुम्ही काढलं R²/4 ला तर आतमध्ये राहणार 2m प्लस m R²/4 कॉमन काढला m प्लस m विच इज 2m प्लस 2 स्मॉल m, बरोबर, इंटू ओमेगा डॅश.
सो आर स्क्वेअरला आर स्क्वेअर इथून गेला, 2 1 जा 2, 2 2 जा 4. सो हा काय बनणार आहे, इथं काय राहिला फक्त एम ओमेगा, कॅपिटल एम इंटू ओमेगा इज 1/2, 1/2. इथून जर 2 कॉमन काढला तर तो 2 आणि खालचा 2 कॅन्सल होतील. सो इथून जर 2 कॉमन काढला तर कॅपिटल एम प्लस स्मॉल एम इंटू ओमेगा डॅश. 2 ला 2 गेला. ओमेगा डॅश काय बनणार आहे, एम ओमेगा अपॉन एम प्लस एम. दॅट इज ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट चॉइस. सिंपल. ओमेगा डॅश आपल्याला फाइंड करायचं होतं. डान्सर स्टँडिंग ऑन अ स्टूल. एक स्टूल आहे, ह्याला आपण एक स्टूल आहे, ठीक आहे, हा स्टूल आहे. डान्सर स्टँड झाला ह्याच्यावरती, रोटेट व्हर्टिकल ऍक्सिस वरती रोटेट होतोय, ठीक आहे. शी पुल्स हर आर्म्स टुवर्ड्स द बॉडी. आता जो डान्सर होता तो रोटेट होत होता, त्याचे हात बाहेर करून, ठीक आहे. आता त्यानं पुल केले हात टुवर्ड्स द बॉडी. आता त्यानं हात बॉडीच्या पुल केले, बॉडीच्या जवळ घेतले, ठीक आहे. रिड्युसिंग हर मुवमेंट ऑफ इनर्शिया बाय फॅक्टर एन. म्हणजे पहिल्यांदा जर तो मुवमेंट ऑफ इनर्शिया आय न जर रोटेट होत असेल तर जेव्हा तो आपले हात जवळ घेईल, आपले हात पहिला समजा तो असा फिरतोय हात लांब करून. सो जेव्हा तो हात जवळ घेईल, हात जेव्हा तो जवळ घेईल त्याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया रिड्यूस झाला बाय फॅक्टर एन, असं त्यांनी सांगितलंय. रिड्यूस्ड बाय फॅक्टर एन. देन न्यू अँग्युलर स्पीड ऑफ टर्न टेबल प्रपोर्शनल टू. म्हणजे समजा इथं त्याची अँग्युलर स्पीड असेल ओमेगा, तर इथल्या अँग्युलर स्पीडला आपण म्हणूया ओमेगा डॅश. तर ती ओमेगा डॅश कशाला प्रपोर्शनल असणार आहे असं त्यांनी विचारले. ओमेगा डॅश कशाला प्रपोर्शनल असेल, आपल्याला माहिती आहे I1 ओमेगा 1 इज इक्वल टू I2 ओमेगा 2. आय काय आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया जेव्हा ती हात लांब करून रोटेट होत होती, इनटू ओमेगा, अँग्युलर स्पीड इज ओमेगा. I2 काय आहे, आय बाय एनच्या फॅक्टरनं मोमेंट ऑफ इनर्शिया रिड्यूस झाला, इनटू ओमेगा 2 इज ओमेगा डॅश. तो ओमेगा डॅश कोणाला प्रपोर्शनल आहे ते आपल्याला विचारले. आय ला आय गेला, ओमेगा डॅश इज एन ओमेगा. सो ओमेगा डॅश इज प्रपोर्शनल टू एन रेज टू एन. ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट चॉइस. अर्थ सडनली चेंजेस इट्स रेडियस एक्स टाइम्स प्रेझेंट व्हॅल्यू. अर्थनं काय केलं, रेडियस चेंज केली एक्स टाइम्स प्रेझेंट व्हॅल्यू. म्हणजे पहिला रेडियस होती स्मॉल आर, तर आता एक्स टाइम्स केली स्मॉल आरच्या, ठीक आहे. देन न्यू टाइम पिरियड ऑफ रोटेशन. समजा जर पहिला टाइम पिरियड असेल T1, तर आता टाइम पिरियड T2 काय येईल असं त्यांनी विचारले. टाइम पिरियड किती असतो रे, अर्थला स्वतःभोवती फिरायला किती टाइम लागतो, 24 तास, 24 आवर्स. तर आता टाइम किती लागेल विचारले. माहिती आहे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम, I1 ओमेगा 1 I2 ओमेगा 2. अर्थचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो, 2/5 मास आहे m इंटू रेडियस स्क्वेअर आर स्क्वेअर, स्मॉल आरचा स्क्वेअर, ठीक आहे, इंटू ओमेगा 1 इज 2π/T1. T1 किती आहे 24 इज इक्वल टू I2 काय आहे, I2 येणार 2/5 मास ऑफ द अर्थ इज m इंटू आर स्क्वेअर. पण आता रेडियसला काय केलं, एक्स टाइम्स केलं. एक्स टाइम्स म्हणजे एक्स स्क्वेअर आर स्क्वेअर इंटू इंटू 2π/T2, 2π/T2. सो इथून काय कॅन्सल होते, 2/5m कॅन्सल झाले. आर स्क्वेअरला आर स्क्वेअर गेला, 2π ला 2π गेला, इथं काय राहिलं 1/24 इज एक्स स्क्वेअर आर स्क्वेअर बाय T2 बरोबर. आर स्क्वेअर पण कॅन्सल झालाय, आर स्क्वेअर पण कॅन्सल झालाय, आर स्क्वेअर पण कॅन्सल झालाय. T2 इज 24 एक्स स्क्वेअर आर. ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट चॉइस. हॉरिझॉन्टल डिस्क आहे रोटेटिंग फ्रीली अबाउट अ व्हर्टिकल ऍक्सिस. व्हर्टिकल ऍक्सिसच्या अबाउट एक डिस्क रोटेट होते विथ फ्रिक्वेन्सी 90 रिव्हॉल्युशन पर मिनिट, 90 RPM ने रोटेट होते. ए स्मॉल पीस ऑफ वॅक्स ऑफ मास m ग्रॅम falls vertically on the disc and sticks it at distance r from the axis. ही ओरिजिनल डिस्क होती, तिचा रेडियस आहे r, त्याचा मास आपण m म्हणूया, ठीक आहे. आता एक स्मॉल पीस ऑफ वॅक्स ज्याचं मास आहे स्मॉल m, तो येऊन पडला डिस्टन्स r वरती डिस्कच्या, ठीक आहे. इफ द नंबर ऑफ रिव्होल्युशन पर मिनिट रिड्युस्ड टू 60. आता नंबर ऑफ रिव्होल्युशन त्याला आपण N2 म्हणूया, ती किती झाले 60 RPM झाले, 60 RPM झाले. पहिल्या फ्रिक्वेन्सीला आपण N1 म्हणूया. आता N2 60 झाले, म्हणजे जेव्हा वॅक्सचा तुकडा पडला फ्रिक्वेन्सी कमी झाली. देन मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क, त्याला I1 म्हणूया आपण, तो काय असणार आहे विचारले. आणि जेव्हा वॅक्स पडेल त्याच्या मोमेंट ऑफ इनर्शियाला आपण I2 म्हणूया, ठीक आहे. तर ओरिजिनल मोमेंट ऑफ इनर्शिया डिस्कचं काय असेल असं त्यांनी विचारले.
I1 ओमेगा 1 इज I2 ओमेगा 2. सो I1 इज I1. जेव्हा डिस्क रोटेट होत असते तेव्हा त्याचा मोमेंट ऑफ इनर्शियाला आपण I1 म्हणले. ठीक आहे, जो आपल्याला फाइंड करायचा आहे. ओमेगा 1 इज 2 पाय इंटू N1. N1 इज 90. I2 काय येणार? डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया विच इज I1 प्लस वॅक्सचा मोमेंट ऑफ इनर्शिया. वॅक्सचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असणार? वॅक्सचा मास m इंटू डिस्टन्स आहे r स्क्वेअर. इंटू डिस्टन्स इज r स्क्वेअर इंटू ओमेगा इज 2 पाय N2. N2 आहे 60. बरोबर. सो 2 पायला 2 पाय गेला. 33 जा 32 जा. सो इथं काय बनणार आहे? ह्या 2 ला जर आपण त्या बाजूला नेलं तर 3/2 I1 इज I1 प्लस mr स्क्वेअर. I1 प्लस mr स्क्वेअर. I1 प्लस स्मॉल m r स्क्वेअर. वॅक्सचा मास आहे स्मॉल m. ठीक आहे. सो या I1 ला जर आपण त्या बाजूला नेलं तर आणि क्रॉस मल्टिप्लाय केलं तर हा काय बनेल? I1/2. 3/2 I1 मायनस I1/2 इज स्मॉल mr स्क्वेअर. सो I1 काय बनणार आहे? I1 इज 2mr स्क्वेअर. ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट चॉइस. ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट चॉइस. नेक्स्ट क्वेश्चन. दोन डिस्क मोमेंट ऑफ इनर्शिया. दोन डिस्क आहेत. मोमेंट ऑफ इनर्शिया एकाचा I1 एकाचा आहे I2. रोटेट होतात. अँग्युलर वेलोसिटी एक होते ओमेगा 1 आणि ओमेगा 2. देन डिस्क कपल्ड. आता हे दोन डिस्कला कपल केलं, जॉईंट करून टाकलं टू रोटेट अबाउट सेम ऍक्सिस. आता ते सेम ऍक्सिसच्या अबाउट रोटेट होते पण त्यांना जॉईंट केलेलं आहे. देन अँग्युलर वेलोसिटी ऑफ द कपल्ड सिस्टीम, त्याला आपण ओमेगा डॅश म्हणूया. चला, तो काय येईल असं त्याने विचारलंय. माहितीये लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम मीन्स I1 ओमेगा 1 इज इक्वल टू I2 ओमेगा 2. I1 ओमेगा 1 म्हणजे काय असतो? इनिशियल केस म्हणजे जेव्हा ते सेपरेट रोटेट होत आहे तेव्हा त्यांचा अँग्युलर मोमेंटम काय असणार? पहिल्या डिस्कचा I1 ओमेगा 1 प्लस दुसऱ्या डिस्कचा I2 ओमेगा 2. हे सेपरेट वेगळ्या अँग्युलर वेलोसिटीने रोटेट होत आहे. इज इक्वल टू I2 म्हणजे काय? जेव्हा दोन्ही डिस्कला आपण एकत्र केलं, जेव्हा दोन्ही डिस्कला आपण सेकंड केसमध्ये एकत्र केलं तेव्हा त्यांचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय बनणार? I1 प्लस I2 इंटू ओमेगा 2 म्हणजे काय? आता सेकंड केसमध्ये तो ओमेगा डॅश न रोटेट होतोय. ओमेगा 2 म्हणजे ओमेगा डॅश आहे. बरोबर. सो आपल्याला काढायचं काय? हा ओमेगा डॅश काढायचा. ओमेगा डॅश बिकम्स I1 ओमेगा 1 प्लस I2 ओमेगा 2 अपॉन I1 प्लस I2. Option number C is the correct choice. Next question. If the mass of the earth remains constant but the duration, mass ला constant ठेवलं, duration of earth reduces to 24 तास चे 6 तास झाले. म्हणजे T1 होता 24 hours. तर आता टाइम पिरियड किती बनला? 6 hours. ठीक आहे. देन रेडियस मध्ये काय रिलेशन असेल? R1 आणि R2 मध्ये. इथे रेडियस होती R1 आणि इथे रेडियस होती R2. आपल्याला माहिती आहे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम I1 ओमेगा 1 इज इक्वल टू I2 ओमेगा 2. Moment of inertia of earth is 2/5 m. Radius of earth is r1 square पहिल्या केसमध्ये into 2π/t1 किती आहे? 24 तास इज इक्वल टू I2 म्हणजे काय? मोमेंट ऑफ इनर्शिया सेकंड केस मधला तो किती असणार? 2/5 मास ऑफ अर्थ इज कॉन्स्टंट इंटू रेडियस r2 स्क्वेअर इंटू टाइम पिरियड इज 2π/t2. t2 ला किती दिले त्यांनी? 6 लिहिले. 2π ला 2π गेला, 2/5m ला 2/5m गेला. R1 square by 24 is R2 square by 6. 6 1 जा 6, 6 4 जा 24. So R2 is R1 by 2. Option number B is the correct choice. Angular speed of the body changes from omega 1 to omega 2. Angular speed change झाली omega 1 पासून omega 2 पर्यंत. omega 1 पासून omega 2 पर्यंत. Without applying the torque म्हणजे torque 0 होतं. But due to change in moment of inertia, ratio of radius of gyration that is k1/k2 तो काय असणार आहे असं त्यांनी विचारलंय. सो जेव्हा टॉर्क 0 असतो, टॉर्कचा फॉर्म्युला काय आहे? dl/dt. सो जेव्हा टॉर्क 0 असणार आहे तेव्हा dl/dt 0 असणार आहे आणि म्हणूनच L हा कॉन्स्टंट असणार आहे. तुम्ही हे डेरिव्हेशन मध्ये बघितलं असेल. L हा कॉन्स्टंट असणार आहे. सो L जेव्हा कॉन्स्टंट असतो तेव्हा लॉ ऑफ कॉन्झर्वेशन आपल्याला मिळतं I1 ओमेगा 1 इज I2 ओमेगा 2. बरोबर. सो इथून आपल्याला कळतंय I इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ओमेगा. बरोबर. आणि I चा फॉर्म्युला काय असतो? m इंटू रेडियस ऑफ गायरेशनचा स्क्वेअर mk स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1/ओमेगा. सो इथून तुम्हाला समजेल k स्क्वेअर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ओमेगा. बरोबर. सो k इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रूट ओमेगा. स्क्वेअर रूट घेतलं. सो k1/k2
is equal to under root omega 2 by omega 1. Simple. Option number C is the correct choice. Angular momentum of the particle rotating with the central force is a constant. Angular momentum हे constant असतं. Angular momentum of a particle rotating with a central force is constant. कॉन्स्टंट. हे कॉन्स्टंट का असतं आपण आताच बघितलं होतं. अँग्युलर मोमेंटम हे कॉन्स्टंट का असतं कारण डीएल बाय डीटी झिरो असतो. आणि डीएल बाय डीटी झिरो का असतो कारण टॉर्क हा ऍबसेंट असतो. झिरो टॉर्क. ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट चॉईस. अँग्युलर मोमेंटम ऑफ टू बॉडीज I1 दिलाय आणि I2 दिलाय आणि I1 हा मोठा आहे I2 पेक्षा. ठीक आहे. अँग्युलर मोमेंटम सेम दिलंय. एल ला त्यांनी सेम म्हटलेलं आहे. इफ E1 and E2 are rotational kinetic energy. E1 आणि E2 rotational kinetic एनर्जीज आहेत. देन काय रिलेशन आहे दोन्हीमध्ये तर आपल्याला माहिती आहे एनर्जी इज रोटेशनल कायनेटिक एनर्जी इज हाफ आय ओमेगा स्क्वेअर. बरोबर. सो इथून तुम्हाला समजेल मुवमेंट ऑफ इनर्शिया ज्याच्यात जास्त आहे त्याची कायनेटिक एनर्जी जास्त आहे. पण हे कधी व्हॅलिड असणार आहे जेव्हा अँग्युलर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असणार आहे. पण क्वेश्चन मध्ये असं सांगितलंय का अँग्युलर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे? नाही सांगितलं. त्याने काय कॉन्स्टंट सांगितलंय? अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट सांगितलंय. सो आपल्याला या एनर्जीला अँग्युलर मोमेंटमच्या टर्म्स मध्ये लिहावं लागेल. सो ते कसं लिहिणार? सो रोटेशनल कायनेटिक एनर्जी इज हाफ. जर आपण आय न मल्टिप्लाय केलं आणि डिवाइड केलं तर वर काय बनेल? आय स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर अपॉन आय. मल्टिप्लाय केलं डिवाइड केलं. सो हे काय बनणार? हाफ एल स्क्वेअर आय. हाफ एल स्क्वेअर आय इज एनर्जी. सो आता कळेल तुम्हाला हाफ कॉन्स्टंट आहे, अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट आहे आणि इथून तुम्हाला समजेल एनर्जी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू मोमेंट ऑफ इनर्शिया जेव्हा एल हा कॉन्स्टंट असणार आहे. सो ज्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असणार आहे त्याची एनर्जी कमी असणार आहे. I1 चा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त दिलेला आहे सो त्याची एनर्जी कमी असणार आहे. ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट चॉईस. सर्क्युलर डिस्क आहे रोटेटिंग अबाउट इट्स ओन ऍक्सिस. सर्क्युलर डिस्क रोटेट होते. टॉर्क दिलाय 0.02. ठीक आहे. ऍप्लाइड ऑन अ डिस्क विच इट कम्स टू द रेस्ट इन 5 सेकंड. टाइम दिलाय 5 सेकंदाचा. रेस्टला येणार आहे त्यानंतर. द अँग्युलर मोमेंटम एल काय असेल? आपण आताच बघितला होता फॉर्म्युला. टो इज डीएल बाय डीटी. सो चेंज इन अँग्युलर मोमेंटम. चेंज झाले का? नाही, कॉन्स्टंट आहे. एल ठेवले त्यांनी. पहिल्या केसमध्ये एल नंतर 0 असेल. ठीक आहे. टाइम आहे 5 सेकंड. आणि टॉर्क किती दिलाय? 0.2. सो 0.02 इज एल बाय 5. सो एल इज 0.02 into 5, 0.1. Option number C is the correct choice. A thin horizontal circular disc रोटेट होते अबाउट अ व्हर्टिकल ऍक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर. ठीक आहे. An insect is at rest at a point near rim of the disk. ह्या रिम वरती एक इन्सेक्ट आहे. ठीक आहे. द इन्सेक्ट नाउ मूव्स अलॉंग ए डायमीटर ऑफ द डिस्क टू रीच इट्स अदर एंड. नाउ आता इन्सेक्ट हा डायमीटरच्या अबाउट निघत आहे, चालत आहे तो. टू रीच अदर एंडला पोहोचण्यासाठी तो चालत निघालाय डायमीटरच्या अबाउट. ठीक आहे. ड्युरिंग दिस जर्नी, ह्या जर्नीमध्ये अँग्युलर स्पीड ऑफ द डिस्क, तो जेव्हा ह्या पॉइंट पासून त्या पॉइंट पर्यंत जाणार आहे अलॉंग द डायमीटर, तर ओमेगाला काय फरक पडणार आहे? अँग्युलर स्पीड ऑफ द डिस्क काय होणार आहे? बरोबर. सो आपल्याला माहिती आहे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम नुसार I1 ओमेगा 1 इज I2 ओमेगा 2. सो इथून तुम्हाला समजेल आय इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ओमेगा. बरोबर. सो जेव्हा इन्सेक्ट रिम वरती असणार आहे म्हणजे डायमीटरच्या एका टोकावरती असणार आहे तेव्हा त्याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया जास्त असणार. बरोबर. कारण डिस्ट्रीब्युशन ऑफ मास आहे. सो जसा जसा हा इन्सेक्ट चालत जाईल आणि सेंटरला पोहोचेल तेव्हा मुवमेंट ऑफ इनर्शिया काय बनणार? त्या इन्सेक्टचा झिरो बनणार. सो मुवमेंट ऑफ इनर्शिया कमी झाला तर अँग्युलर व्हेलॉसिटी वाढेल. सो जसा जसा तो सेंटरला येत जाईल तसा तसा मुवमेंट ऑफ इनर्शिया कमी होईल आणि अँग्युलर व्हेलॉसिटी वाढेल. सो इनिशियली अँग्युलर व्हेलॉसिटी वाढणार आहे. बरोबर. आणि नाउ आता तो सेंटरला आलाय आणि सेकंड पॉइंटला निघाला. सो डिस्ट्रीब्युशन ऑफ मास वाढत आहे. सो मुवमेंट ऑफ इनर्शिया वाढणार आहे जसा जसा तो लांब जाईल. सो नंतर जसा तो सेंटर पासून पुढे जाईल तसा मुवमेंट ऑफ इनर्शिया परत वाढायला चालू होईल. सो मुवमेंट ऑफ इनर्शिया परत वाढायला चालू झाला तर परत अँग्युलर व्हेलॉसिटी कमी व्हायला चालू होईल. सो इनिशियली इन्क्रीज होणार, फर्स्ट इन्क्रीज अँड देन डिक्रीज. इनिशियली इन्क्रीज होणार आहे आणि देन डिक्रीज होणार आहे. ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट चॉईस. ए मास
अटॅच्ड टू अ मासलेस स्प्रिंग. एक स्प्रिंग आहे, त्याला मास अटॅच केले, वर्ल्ड इन अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर पाथ वरती रोटेट केलं विथ अन अँग्युलर वेलोसिटी ओमेगा अँड इट्स अँग्युलर मोमेंटम इज एल. अँग्युलर मोमेंटम होता एल. इफ द स्प्रिंग इज हाफ, स्प्रिंगला छोटी करून टाकली, ठीक आहे, मास होता तेवढाच, ठीक आहे, हाफ किपिंग अँग्युलर वेलोसिटी सेम, ओमेगा सेम ठेवला, देन अँग्युलर मोमेंटमला काय फरक पडणार आहे त्याला आपण एल डॅश म्हणूया. तो अँग्युलर मोमेंटम काय येणार आहे विचारले. सो फर्स्ट केसमध्ये आपल्याला माहिती आहे अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला काय होता, आय ओमेगा, आणि मोमेंट ऑफ इनर्शिया असतो काय, एम आर स्क्वेअर. एम आर स्क्वेअर इंटू ओमेगा, बरोबर. सो सेकंड केसमध्ये ती होती एल डॅश. एल डॅश मध्ये पण आय ओमेगा हा फॉर्म्युला असणार आहे, पण इथं मोमेंट ऑफ इनर्शिया काय येणार, मास एम इंटू डिस्टन्स किती येणार, हाफ करून टाकलं, आर बाय टू चा स्क्वेअर, डिस्टन्सला हाफ केलं, इंटू ओमेगा. सो हे काय बनणार, एम आर स्क्वेअर ओमेगा बाय 4. पण एम आर स्क्वेअर ओमेगा तर काय आहे, एल आहे. सो हा काय बनणार, सॉरी 4, खाली 4 बनणार आहे, एम आर स्क्वेअर ओमेगा बाय 4. सो हा एल बाय 4 बनणार आहे, एल बाय 4. ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट. ए युनिफॉर्म सर्क्युलर प्लॅटफॉर्म ज्याचा मास आहे 200 केजी. सर्क्युलर प्लॅटफॉर्म आहे ज्याचा मास दिले 200 केजी. 200 केजी, ठीक आहे. रोटेटिंग इन वर्टिकल ऍक्सिस ऍट फ्रिक्वेन्सी 10 आरपीएम. अबाउट अ वर्टिकल ऍक्सिस पासिंग थ्रू अ सेंटर. सेंटर मधून पास होते, ठीक आहे. मास, बॉय ऑफ मास 50 केजी इज स्टँडिंग ऑन द एज. एज वरती एक मुलगा उभारलाय. एज वरती एक मुलगा उभारलाय ज्याचं मास आहे, त्याला स्मॉल एम म्हणूया 50 केजी. 50 केजी. आणि ह्या वरच्या मासला, डिस्कच्या मासला आपण कॅपिटल एम म्हणूया, कन्फ्युजन व्हायला नको. डिस्कच्या मासला आपण कॅपिटल एम म्हणूया, ठीक आहे. ते दिले 200 केजी. तर विचारलं काय, ए बॉय मूव्स स्टँडिंग ऍट द एज. एज वरती उभारलाय. इफ द बॉय मूव्स टू द सेंटर. आता बॉय हा सेंटरला आला, पहिला एज वरती होता, आता तो हळूहळू सेंटरला येऊन बसला, उभारला, ठीक आहे. प्लॅटफॉर्म, देन फ्रिक्वेन्सी ऑफ रोटेशन वुड बी. आता त्याचं फ्रिक्वेन्सी ऑफ रोटेशन त्याला आपण N2 म्हणूया. ते काय असणार आहे त्यांनी विचारले. इनिशियलला आपण N1 म्हणूया. माहिती लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ना, I1 ओमेगा 1 इज I2 ओमेगा 2. I1 काय येणार, डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया mr स्क्वेअर बाय 2 प्लस बॉयचा मोमेंट ऑफ इनर्शिया विच इज इक्वल टू स्मॉल एम इंटू डिस्टन्सचा स्क्वेअर आर स्क्वेअर. स्मॉल एम इंटू आर स्क्वेअर इज इक्वल टू I2 काय, I2 काय येणार, तर डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया विच इज इक्वल टू mr स्क्वेअर बाय 2 प्लस बॉयचा मोमेंट ऑफ इनर्शिया 0 येणार आहे, कारण का बॉय आता सेंटरला जाऊन बसलाय. सो डिस्टन्स आर हे 0 बनलंय. सो बॉयचा मोमेंट ऑफ इनर्शिया सेंटरला किती बनणार, 0 इंटू ओमेगा 2. इथं होता ओमेगा 1, ओमेगा 1 लिहायचा राहिला इथं, बरोबर. सो इथून मला दिसते कॉमन निघेल आर स्क्वेअर. आर स्क्वेअर कॉमन आला. ब्रॅकेट मध्ये काय राहणार, एम बाय 2, कॅपिटल एम बाय 2. कॅपिटल एम म्हणजे काय, डिस्क आहे, ते किती आहे 200. 200 बाय 2 इज 100 प्लस आर स्क्वेअर बाहेर आला, आतमध्ये काय राहिलं स्मॉल एम. स्मॉल एम किती आहे 50 इंटू ओमेगा 1 इज 2 पाय इंटू N1 किती होता, N1 10 आरपीएम इज इक्वल टू mr स्क्वेअर बाय 2 अपॉन ओमेगा 2 इज 2 पाय N2. 2 पायला 2 पाय गेला, आर स्क्वेअर गेला, इथं काय राहणार आहे 100 प्लस 50 इज 150. 150 इंटू 10 इज इक्वल टू एम बाय 2, कॅपिटल एम बाय 2 म्हणजे 200 बाय 2 इज 100 इंटू N2. 1 2 गायब, N2 इज 15. ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट चॉइस. बॅलेट डान्सर आहे, स्पिन्स विथ फ्रिक्वेन्सी 2.8 आरपीएस. एक बॅलेट डान्सर आहे, या प्लॅटफॉर्म वरती समजा ती फिरते, रोटेट होते विथ फ्रिक्वेन्सी 2.8 आरपीएस. विथ हर आर्म आउटस्ट्रेच. तिचे आर्म्स हे आउटस्ट्रेच बाहेर हात करून फिरते, ठीक आहे. वेन द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द सेम ऍक्सिसच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया बिकम्स 0.7 I1. म्हणजे समजा इथं मोमेंट ऑफ इनर्शिया असेल I1 जेव्हा ती बाहेर हात पडून रोटेट होते. आता मोमेंट ऑफ इनर्शिया काय झाला त्या बॅलेट डान्सरचा, 0.7 इंटू I1 झाला. आता त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया झाला 0.7 इंटू I1. देन न्यू रेट ऑफ स्पिन म्हणजे नवीन फ्रिक्वेन्सी, त्याला आपण N2 म्हणूया. ती काय असेल, पहिली फ्रिक्वेन्सी असेल N1, ठीक आहे. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम, I1 ओमेगा 1, I2 ओमेगा 2. I1 काय आहे, फर्स्ट फ्रिक्वेन्सी, त्याला त्याने I1च म्हणले, इंटू ओमेगा 1 इज 2 पाय
इंटू N1 काय इनिशियल फ्रिक्वेन्सी दॅट इज 2.8 इंटू I2 काय आहे I2 म्हणजे 0.7 I1 नंतर मोमेंट ऑफ इनर्शिया किती झालाय 0.7 टाइम्स इंटू I1 सो ओमेगा 2 इज 2 पाय इंटू N2 आपल्याला फाइंड करायचं 2 पायला 2 पाय गेला इथं काय राहणार 2.8 I1 इज 0.7 I1 इंटू N2 बरोबर I1 ला I1 गेला सो N2 इज 2.8 by 0.7 which is equal to 4 RPS. Option number B is the correct. So yes, question number 20. A disk of radius R, disk ची radius आहे R, रोटेट होते अँग्युलर स्पीड ओमेगा आणि मोमेंट ऑफ इनर्शिया आहे I. ठीक आहे असं दिले क्वेश्चन मध्ये. A heavy particle of mass m gently placed on the rim of disk. रिम वरती स्मॉल मास m चा पार्टिकल प्लेस केला. ठीक आहे देन रिझल्टिंग टाइम पिरियड त्याला आपण T2 म्हणू तो काय असणार आहे तर आता टाइम पिरियड काय बनेल आपल्याला माहिती आहे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम I1 ओमेगा 1 इज इक्वल टू I2 ओमेगा 2 I1 काय मोमेंट ऑफ इनर्शिया जेव्हा डिस्क एकटी रोटेट होत होती तेव्हा तिचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय होता I इंटू ओमेगा 1 इज त्याने त्याला ओमेगा म्हणले बरोबर स्टार्टिंगला तो ओमेगाच्या फ्रिक्वेन्सीने रोटेट होत होता I2 इज जेव्हा आपण मास m चा पार्टिकल प्लेस करणार आहे सो तो काय बनणार मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क इज I प्लस पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया विच इज mr स्क्वेअर इंटू ओमेगा 2 इज 2 पाय बाय T2 सो इथून तुम्हाला समजेल T2 जर ह्या बाजूला नेला आणि हा I ओमेगाला जर आपण खाली आणलं तर हे काय बनणार आहे 2 पाय इंटू I प्लस mr स्क्वेअर अपॉन I ओमेगा दॅट इज ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट चॉइस सो गाईज हे 20 क्वेश्चन्स आहेत जे आपण सॉल्व्ह केलेत लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम वरती सो काही डाऊट्स असतील किंवा काही एखादा क्वेश्चन चुकला असेल कॅल्क्युलेशन मिस्टेक झाले असतील तर तुम्ही कमेंट सेक्शन वरती कळवू शकता आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज मित्रांबरोबर शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा ठीक आहे सो भेटूया नेक्स्ट टॉपिक मध्ये दॅट इज मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्सच्या सेशन मध्ये DPP 1च्या ठीक आहे सो आता हा व्हिडिओ इथे मी एंड करतोय भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये टिल देन थँक्यू सो मच